आमच्या गावी पोचलेलो आहे शिरोळा. इथे दर रविवारी बाजार भरतो. बाजारात आम्ही बरीच खरेदी केलेली आहे. खजाव, आसांडे, चवळी, वालीचे घर, फणस, केशर, पायरी, हापूस, एकंदर मनसोक्त खरेदी केलेली आहे आणि संपूर्ण कार भरून गेलेली आहे. तिथेच आमचं घर आहे 5 मिनिटाच्या अंतरावर. पण दुर्दैवाने आम्ही घराला स्पर्श करून नाही येणार आहोत. हा आरवलीला जाणारा रस्ता शिरोड्यापासून. तिथे आता आम्ही वेतोबाची भेट घेऊन पुढे वेंगुर्लाला निघणार आहोत आणि वेंगुर्ला, आडेली, नेमळे, झाराप मार्गे कणकवलीला पोहोचणार आहोत. इथे डावीकडे आमचं गणेश शाळा आहे. आमची वर्षानुवर्ष गणेश मूर्ती आम्ही इथूनच खरेदी करत असतो. उजवीकडे आमच्याकडे घराकडे जाणारी पाणंद आहे 5 मिनिटाच्या अंतरावर. पुढा मार्गेत जायचं मधल्या महाका फॉरेनर. आता आम्ही वेतोबाच्या मंदिरात आलेलो आहे. वेतोबाचा आवडीचा प्रसाद म्हणजे केळी किंवा बकुळीचा हार घेतला, ओळाचा. थांब तुझ्यावर मारून या आहेत वेतोबाच्या पादुका. वेतोबा म्हणजे पादुका घालून भ्रमण करत असते अशी लोकांची खास श्रद्धा आहे. आणि त्या श्रद्धेला पुरावा म्हणून पण पादुका झिजलेल्या असतात. वेतोबाचा सभा मंडप हे दशावतारी नाटक होतं. उजव्या बाजूला इथे एक मंगल कार्यालय आहे. इथे डाव्या बाजूला अन्नछत्र आहे. तिथे येणाऱ्या भक्त मंडळींसाठी एकदम कमी किमतीत महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. हे कमळं आहेत. आपल्या मालवणी भाषेत त्याला साळकं म्हणतात. हे वेतोबा आणि गणपतीला अतिशय प्रिय आहेत. आता सांग, तू सांग काय. हे पणशीकर मंगल कार्यालय. इथे मिस्टर अँड मिसेस दांडेंचं लग्न झालं होतं किती वर्षापूर्वी. 26 इयर्स बिफोर. ही आरवलीची कुलदेवता सातेरी देवी तिचं मंदिर आहे. वेतोबाचं दर्शन घेऊन वेंगुर्ल्याच्या दिशेने पुढे जात आहोत. हे आहे सखेले खोल. अतिशय नयनरम्य असा हा प्रवास आहे. आजूबाजूला झाडी आहे. तरी उन्हाळ्याचे दिवस आहेत. तर पावसाळ्याचे दिवस असले तर अजून हिरवगार. गुंडू गुंडी सोनू. काकी हाय कर. हा काय कर. नेक्स्ट हे झाले. इकडे मागे तुला तिकडे फोटो. एक मिनिट. नाही रे, हिचं वजन कमी आहे. हा आपण
पुढे आम्ही दोघांचा फोटो Thank you.